يعتذرون إليكم إذا رجعتم إليهم قل لا تعتذروا لن نؤمن لكم قد نبأنا الله من أخباركم وسيرى الله عملكم ورسوله ثم تردون إلى عالم الغيب والشهادة فينبئكم بما كنتم تعملون. तुम्ही जेव्हा परतून त्यांच्याकडे पोहोचाल तेव्हा ते निरनिराळे निमित्त सादर करतील, परंतु तुम्ही स्पष्ट सांगून टाकावं, निमित्त पुढे करू नका. आम्ही तुमच्या कोणत्याही गोष्टीचा विश्वास ठेवणार नाही. अल्लाहनं आम्हाला तुमच्या हकीकती दाखवल्या आहेत. आता अल्लाह आणि त्याचा पैगंबर तुमचं वर्तन पाहिल, मग तुम्ही त्याच्याकडे परतवले जाल, जो परोक्ष आणि अपरोक्ष सर्व काही जाणणार आहे, आणि तो तुम्हाला दाखवून देईल की तुम्ही काय करत होता. سيحلفون بالله لكم إذا انقلبتم إليهم لتعرضوا عنهم فأعرضوا عنهم إنهم رجس ومأواهم جهنم جزاء بما كانوا يكسبون. तुम्ही परतल्यावर ते तुमच्यासमोर अल्लाहच्या शब्दा वाहतील, जेणेकरून तुम्ही त्यांच्याकडे कानाडोळा करावा. तर बेलाशक तुम्ही त्यांच्याकडे कानाडोळाच करा, कारण हे घाण आहेत आणि त्यांचं खरं ठिकाण जहन्नम आहे, जी त्यांच्या कमाईच्या मोबदल्यात त्यांच्या नशिबी येईल. يحلفون لكم لترضوا عنهم فإن ترضوا عنهم فإن الله لا يرضى عن القوم الفاسقين. ते तुमच्यासमोर शब्द वाहतील, जेणेकरून तुम्ही यांच्याशी राजी व्हावं. वास्तविकतः तुम्ही यांच्याशी राजी झाला तरी अल्लाह कदापि अशा अवैज्ञाकारी लोकांशी राजी होणार नाही. الأعراب أشد كفرا ونفاقا وأجدر أن لا يعلموا حدود ما أنزل الله على رسوله والله عليم حكيم. हे बदावी अरब कुफ्र आणि दांभिकतेत अधिक कठोर आहेत, आणि यांच्या बाबतीत या गोष्टीची शक्यता जास्त आहे की त्या धर्माच्या मर्यादेपासून अपरिचित असावेत, जो धर्म अल्लाहने आपल्या पैगंबरावर उतरवला आहे. अल्लाह सर्व काही जाणणारा आणि बुद्धिमान आहे. ومن الأعراب من يتخذ ما ينفق مغرما ويتربص بكم الدوائر عليهم دائرة السوء والله سميع عليم. या बदावींमध्ये असे लोक मौजूद आहेत जे अल्लाहच्या मार्गात काही खर्च करतात तर त्याला आपल्यावर जबरदस्तीचा भूर्दंड समजतात, आणि तुमच्या बाबतीत कालचक्राची वाट पाहत आहेत की तुम्ही एखाद्या चक्रात अडकावं. तेव्हा त्यांनी आपल्या मानगोटीवरील या व्यवस्थेच्या ताबेदारीचे दूध झुगारावं, ज्यात तुम्ही त्यांना जखडलं आहे. वास्तविकपणे दुष्टतेचं चक्र खुद्द त्यांच्याच मानगोटीवर आहे, आणि अल्लाह सर्व काही ऐकतो आणि जाणतो. ومن الأعراب من يؤمن بالله واليوم الآخر ويتخذ ما ينفق قربات عند الله وصلوات الرسول ألا إنها قربة لهم سيدخلهم الله في رحمته إن الله غفور رحيم. आणि याच बदायूंमध्ये काही लोक असे सुद्धा आहेत जे अल्लाह आणि अंतिम दिनावर इमान ठेवतात, आणि जे काही ते खर्च करतात त्याला अल्लाहच्या इथे जवळीकी आणि त्याच्या पैगंबराकडून कृपेची दुवा मिळवण्याचं साधन बनवतात. होय, ते अवश्य त्यांच्याकरता जवळीकीचं साधन आहे, आणि अल्लाह अवश्य त्यांना आपल्या कृपेत दाखल करील. निसंशय अल्लाह क्षमाशील आणि दया दाखवणारा आहे. والسابقون الأولون من المهاجرين والأنصار والذين اتبعوهم بإحسان رضي الله عنهم ورضوا عنه وأعد لهم جنات تجري تحتها الأنهار خالدين فيها أبدا ذلك الفوز العظيم. ते मुहाजिर आणि अन्सार ज्यांनी सर्वप्रथम इमानच्या हाकेला ओ देण्यात पुढाकार घेतला, आणि तसेच जे प्रांजळपणे त्यांच्या मागे आले, अल्लाह त्यांच्याशी प्रसन्न झाला आणि ते अल्लाहशी राजी झाले. अल्लाहने त्यांच्याकरता अशा बागा उपलब्ध केल्या आहेत ज्यांच्या खालून कालवे वाहत असतील, आणि ते त्याच्यात सदैव राहतील. हेच महान यश आहे. وممن حولكم من الأعراب منافقون ومن أهل المدينة مردوا على النفاق لا تعلمهم نحن نعلمهم سنعذبهم مرتين ثم يردون إلى عذاب عظيم. तुमच्या सभोवती जे बदायू राहतात त्यांच्यापैकी बरेचसे दांभिक आहेत, आणि त्याचप्रमाणे खुद्द मदिनावासींमध्ये सुद्धा दांभिक आहेत, जे दांभिकपणामध्ये पटाईत झालेले आहेत. तुम्ही त्यांना ओळखत नाही, आम्ही त्यांना ओळखतो. जवळ आहे ती वेळ जेव्हा आम्ही त्यांना दुहेरी शिक्षा देऊ,
मग ते जास्त मोठ्या शिक्षेसाठी परत आणले जातील. وآخرون اعترفوا بذنوبهم خلطوا عملا صالحا وآخر سيئا عسى الله أن يتوب عليهم إن الله غفور رحيم خذ من أموالهم صدقة تطهرهم وتزكيهم بها وصل عليهم إن صلاتك سكن لهم والله سميع عليم. आणखी काही लोक आहेत ज्यांनी आपल्या चुका कबूल केल्या आहेत, ज्यांचं कृत्य मिश्रित आहे, काही नेक आहेत तर काही दुष्ट. दुरापास्त नव्हे की अल्लाह यांच्यावर पुन्हा मेहरबान व्हावा, कारण अल्लाह क्षमाशील आणि दया दाखवणारा आहे. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुम्ही यांच्या मालमत्तेतून दान घेऊन यांना शुद्ध करा आणि नेकीच्या मार्गात त्यांना पुढे करा आणि यांच्यासाठी कृपेची दुआ करा, कारण तुमची दुआ यांच्यासाठी समाधानकारक ठरेल. अल्लाह सर्व काही ऐकतो आणि जाणतो. ألم يعلموا أن الله هو يقبل التوبة عن عباده ويأخذ الصدقات وأن الله هو التواب الرحيم. काय लोकांना माहित नाही की तो अल्लाहच आहे जो आपल्या दासांचा पश्चाताप स्वीकारतो आणि त्यांच्या दानधर्माला स्वीकृती प्रदान करतो, आणि हे की अल्लाह अत्यंत क्षमाशील आणि दयाळू आहे. وَقُلْ اعْمَلُوا فَسَيَرَى اللَّهُ عَمَلَكُمْ وَرَسُولُهُ وَالْمُؤْمِنُونَ وَسَتُرَدُّونَ إِلَى عَالِمِ الْغَيْبِ وَالشَّهَادَةِ فَيُنَبِّئُكُم بِمَا كُنتُمْ تَعْمَلُونَ. आणि हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, या लोकांना सांगा की तुम्ही कर्म करा. अल्लाह आणि त्याचा पैगंबर आणि इमानधारक सर्व पाहतील की तुमची कार्यपद्धती आता कशी राहते. मग तुम्ही त्याच्याकडे परतवले जाल जो दृश्य आणि अदृश्य सर्व गोष्टी जाणतो, आणि तो तुम्हाला दाखवून देईल की तुम्ही काय करत राहिला आहात. وآخرون مرجون لأمر الله إما يعذبهم وإما يتوب عليهم والله عليم حكيم. काही दुसरे लोक आहेत ज्यांचा मामला अजून अल्लाहच्या हुकमावरून स्थगित आहे. वाटल्यास त्यांना शिक्षा करेल आणि वाटल्यास तो पुनरपी त्यांच्यावर मेहरबान होईल. अल्लाह सर्व काही जाणतो आणि तो बुद्धिमान आहे. والذين اتخذوا مسجدا ضرارا كفرا وتفريقا بين المؤمنين وإرصادا لمن حارب الله ورسوله من قبل وليحلفن إن أردنا إلا الحسنى والله يشهد إنهم لكاذبون. काही अन्य लोक आहेत ज्यांनी एक मस्जिद बनवली या हेतुपोटी की सत्याच्या आव्हानाला हानी पोहोचवावी आणि ईश्वराची बंदगी करण्याऐवजी कुफ्र करावं आणि इमानवाल्यांमध्ये फूट पाडावी, आणि त्या सकृत दर्शनी प्रार्थनागृहाला त्या व्यक्तीसाठी पाळतीची जागा बनवावी जो यापूर्वी अल्लाह आणि त्याच्या पैगंबराविरुद्ध लढण्यासाठी तत्पर राहिला आहे. ते निश्चितच शब्द घेऊन सांगतील की आमचा इरादा तर भलाईखेरीज दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचा नव्हता, पण अल्लाह साक्षी आहे की ते पुरते लाबाड आहेत. لا تقم فيه أبدا لمسجد أسس على التقوى من أول يوم أحق أن تقوم فيه رجال يحبون أن يتطهروا والله يحب المطهرين. तुम्ही त्या इमारतीत कदापि उभे राहू नका जी मस्जिद प्रथम दिनापासून ईशू विरुद्धेवर स्थापन करण्यात आली होती. तीच यासाठी अधिक योग्य आहे की तुम्ही तिच्यात उपासनेसाठी उभं राहावं. तिच्यात असे लोक आहेत जे शुद्ध राहणं पसंत करतात आणि अल्लाहला स्वच्छता बाळगणारेच पसंत आहेत. أفمن أسس بنيانه على تقوى من الله ورضوان خير أمن أسس بنيانه على شفا جرف فانهار به في نار جهنم والله لا يهدي القوم الظالمين. मग तुमची काय कल्पना आहे की बेहतर मनुष्य तो आहे ज्यानं आपल्या इमारतीचा पाया अल्लाहचं भय आणि त्याची प्रसन्नता प्राप्त करण्यावर ठेवला आहे, अथवा तो ज्यानं आपली इमारत एका दरीच्या पोकळ आणि निराधार कड्यावर उभारली आणि ती त्याला घेऊन सरळ जहन्नमच्या आगीत जाऊन कोसळली. असल्या जालिम लोकांना अल्लाह कधीही सरळ मार्ग दाखवत नसतो. لا يزال بنيانهم الذي بنوا ريبة في قلوبهم إلا أن تقطع قلوبهم والله عليم حكيم. ही इमारत जी त्यांनी बनवली आहे सदैव त्यांच्या हृदयात अविश्वासाचं मूळ बसून राहील, ज्यांच्या उच्चाटनाची आता कोणतीच शक्यता नाही, याशिवाय की त्यांचे हृदय तुकडे तुकडे व्हावीत. अल्लाह अत्यंत जाणकार आणि बुद्धिमान आहे.
إن الله اشترى من المؤمنين أنفسهم وأموالهم بأن لهم الجنة يقاتلون في سبيل الله فيقتلون ويقتلون وعدا عليه حقا في التوراة والإنجيل والقرآن ومن أوفى بعهده من الله فاستبشروا ببيعكم الذي بايعتم به وذلك هو الفوز العظيم. वस्तुस्थिती अशी आहे की अल्लाहनं इमानधारकांकडून स्वतः त्यांना आणि त्यांच्या मालमत्तेला जन्नतच्या मोबदल्यात खरीदला आहे. ते अल्लाहच्या मार्गात लढतात आणि मारतात आणि मरतात. त्यांच्याशी जन्नतचं अभिवचन अल्लाहच्या जिम्मे एक पक्का अभिवचन आहे तौरात, इंजील आणि कुराणमध्ये. आणि कोण आहे जो अल्लाहपेक्षा अधिक आपली प्रतिज्ञा पूर्ण करणार असेल? तर आनंद करा आपल्या या सौद्यावर जो तुम्ही अल्लाहशी चुकता केला आहे. हेच सर्वात महान यश आहे. التائبون العابدون الحامدون السائحون الراكعون الساجدون الآمرون بالمعروف والناهون عن المنكر والحافظون لحدود الله وبشر المؤمنين. अल्लाहकडे पुन्हा पुन्हा वळणारे, त्याची बंदगी करणारे, त्याचे महिमागान करणारे, त्याच्यासाठी पृथ्वीवर भ्रमण करणारे, त्याच्यासमोर रुकू आणि सजदे करणारे, नेकीचा हुकूम देणारे आणि बुराईपासून रोखणारे आणि अल्लाहच्या मर्यादांचं रक्षण करणारे, अशी शान असते त्या इमानधारकांची जे अल्लाहशी खरेदी विक्रीचा हा सौदा चुकता करतात. आणि हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या इमानधारकांना खुशखबरी द्या. ما كان للنبي والذين آمنوا أن يستغفروا للمشركين ولو كانوا أولي قربى من بعد ما تبين لهم أنهم أصحاب الجحيم. नबी आणि त्या लोकांसाठी ज्यांनी इमान आणलं आहे हे शोभत नाही की अनेकेश्वरवाद्यांसाठी क्षमेची प्रार्थना करावी, मग ते त्यांचे नातेवाईक का असेनात, ज्या अर्थी ही गोष्ट त्यांच्यावर उघड झालेली आहे की ते जहन्नमच्या लायकीचे आहेत. وما كان استغفار إبراهيم لأبيه إلا عن موعدة وعدها إياه فلما تبين له أنه عدو لله تبرأ منه إن إبراهيم لأواه حليم. इब्राहिम अलैहिस्सलामने आपल्या वडिलांकरता जी क्षमेची प्रार्थना केली होती ती तर त्या वचनामुळे होती जे त्यानं आपल्या वडिलांना दिलेलं होतं. पण जेव्हा ही गोष्ट त्याच्यावर उघड झाली की त्याचा पिता अल्लाहचा शत्रू आहे तेव्हा तो त्यापासून विरक्त झाला. सत्य असं आहे की इब्राहिम अलैहिस्सलाम मोठा कोमल हृदयी, ईशभिरू आणि सहिष्णू माणूस होता. وما كان الله ليضل قوما بعد إذ هداهم حتى يبين لهم ما يتقون إن الله بكل شيء عليم. अल्लाहची ही रीत नव्हे की लोकांना सुबोध दिल्यानंतर पुन्हा मार्गभ्रष्ट करावं, जोपर्यंत की त्यांना स्पष्टपणे दाखवलं जाऊ नये की त्यांनी कोणत्या गोष्टीपासून अलिप्त राहिलं पाहिजे. वास्तविक पाहता अल्लाह सर्वज्ञ आहे. إن الله له ملك السماوات والأرض يحيي ويميت وما لكم من دون الله من ولي ولا نصير. आणि ही देखील वस्तुस्थिती आहे की अल्लाहच्या ताब्यात पृथ्वी आणि आकाशांचं राज्य आहे. त्याच्याच अधिकारात जीवन आणि मरण आहे आणि तुमचा कोणीही समर्थक आणि सहाय्यक असा नाही जो तुम्हाला त्यापासून वाचवू शकेल. لقد تاب الله على النبي والمهاجرين والأنصار الذين اتبعوه في ساعة العسرة من بعد ما كاد يزيغ قلوب فريق منهم ثم تاب عليهم إنه بهم رؤوف رحيم. अल्लाहने क्षमा केली नबीला आणि त्या मुहाजिरीन आणि अन्सार लोकांना ज्यांनी मोठ्या तंगीच्या प्रसंगी नबीला साथ दिली. यद्यपि त्यांच्यापैकी काही लोकांची हृदय वक्रतेकडे वळू लागली होती, परंतु जेव्हा त्यांनी त्या वक्रतेचं अनुसरण केलं नाही आणि नबीला साथ दिली तेव्हा अल्लाहनं त्यांना क्षमा केली. निसंशय त्याचा व्यवहार या लोकांशी अत्यंत प्रेमळ आणि कृपेचा आहे. وعلى الثلاثة الذين خلفوا حتى إذا ضاقت عليهم الأرض بما رحبت وضاقت عليهم أنفسهم وظنوا أن لا ملجأ من الله إلا إليه ثم تاب عليهم ليتوبوا إن الله هو التواب الرحيم. आणि त्या तिघांना देखील
त्यानं माफ केलं ज्यांचं प्रकरण पुढे ढकललं गेलं होतं. जेव्हा जमीन सर्व थैव विस्तीर्ण असून देखील त्यांच्यावर तंग झाली आणि त्यांच्या स्वतःचे जीवन देखील त्यांना भारी वाटू लागलं आणि त्यांनी जाणून घेतलं की अल्लाहपासून वाचण्यासाठी कोणतंही आश्रयस्थान खुद्द अल्लाहच्या कृपाछत्राशिवाय नाही, तेव्हा अल्लाह आपल्या कृपेनं त्यांच्याकडे वळला जेणेकरून त्यांनी त्याच्याकडे परत यावं. निसंशय अल्लाह अत्यंत क्षमाशील आणि परम दयाळू आहे. या अय्युहल्लज़ीना आमनू इत्तक़ुल्लाह व कूनू मअस सादिक़ीन. हे ईमानवाल्यांनो, अल्लाहचं भय बाळगा आणि खऱ्या लोकांना साथ द्या. ما كان لأهل المدينة ومن حولهم من الأعراب أن يتخلفوا عن رسول الله ولا يرغبوا بأنفسهم عن نفسه ذلك بأنهم لا يصيبهم ظمأ ولا نصب ولا مخمصة في سبيل الله ولا يطؤون موطئا يغيظ الكفار ولا ينالون من عدو نيلا إلا كتب لهم به عمل صالح إن الله لا يضيع أجر المحسنين. मदिनावासी आणि सभोवतालच्या बदावींना हे मुळीच शोभत नव्हतं की अल्लाहच्या पैगंबराला सोडून घरी बसून राहावं आणि त्यांच्यापासून बेपर्वा होऊन आपापल्या जीवाचीच काळजी घेण्यात लागले असावे. कारण असं कधीही घडणार नाही की अल्लाहच्या मार्गात भूक, तहान आणि शारीरिक कष्टाचा एखादा त्रास त्यांनी सोसावा आणि सत्याचा इन्कार करणाऱ्यांना जो मार्ग अप्रिय आहे त्यावर एखादं पाऊल त्यांनी टाकावं आणि एखाद्या शत्रूवर त्यांनी सत्याशी शत्रुत्वाचा सूड उगवावा आणि त्याच्या मोबदल्यात त्यांच्या हिशेबी एखादं सत्कृत्य लिहिलं जाऊ नये. निसंशय अल्लाहजवळ परोपकारींच्या सेवेचा हक्क मारला जात नसतो. ولا ينفقون نفقة صغيرة ولا كبيرة ولا يقطعون واديا إلا كتب لهم ليجزيهم الله أحسن ما كانوا يعملون. अशाच प्रकारे हे देखील कधी घडणार नाही की अल्लाहच्या मार्गात त्यांनी थोडा किंवा फार खर्च सोसावा आणि जिहादची परिकाष्ठा करताना त्यांनी एखादी दरी पार करावी आणि त्यांच्या हिशेबी त्याची नोंद होऊ नये, जेणेकरून अल्लाहने त्यांच्या या उत्तम कामगिरीचं फळ त्यांना प्रदान करावं. وما كان المؤمنون لينفروا كافة فلولا نفر من كل فرقة منهم طائفة ليتفقهوا في الدين ولينذروا قومهم إذا رجعوا إليهم لعلهم يحذرون. आणि हे काही आवश्यक नव्हतं की सर्वचे सर्व इमानवाले निघाले असते, परंतु असं का घडलं नाही की त्यांच्या वस्तीत प्रत्येक भागातून काही लोक निघाले असते आणि धर्माचा बोध प्राप्त केला नसता आणि परत जाऊन आपल्या प्रदेशातील रहिवाशांना सावध केलं असतं, जेणेकरून गैरमुसलमानी वर्तन त्यांनी वर्ज्य केलं असतं. يا أيها الذين آمنوا قاتلوا الذين يلونكم من الكفار وليجدوا فيكم غلظة واعلموا أن الله مع المتقين. हे इमानवाल्यांनो, युद्ध करा त्या सत्याचा इन्कार करणाऱ्यांशी जे तुमच्या निकट आहेत आणि हे आवश्यक आहे की त्यांना तुमच्यात कठोरपणा आढळावा आणि समजून असा की अल्लाह ईशभरू लोकांसमवेत आहे. وَإِذَا مَا أُنْزِلَتْ سُورَةٌ فَمِنْهُمْ مَنْ يَقُولُ أَيُّكُمْ زَادَتْهُ هَذِهِ إِيمَانًا فَأَمَّا الَّذِينَ آمَنُوا فَزَادَتْهُمْ إِيمَانًا وَهُمْ يَسْتَبْشِرُونَ. जेव्हा एखादी नवीन सूरत अवतरते तेव्हा त्यांच्यापैकी काही जण टिंगल म्हणून मुसलमानांना विचारतात, सांगा तुम्हापैकी कोणाच्या इमानमध्ये यामुळे वाढ झाली? ज्या लोकांनी इमान आणलं आहे त्यांच्या इमानमध्ये तर खरोखर प्रत्येक अवतरलेल्या सुरतेनं वाढच केलेली आहे आणि ते तिच्यामुळे प्रसन्न हृदयी आहेत. وَأَمَّا الَّذِينَ فِي قُلُوبِهِم مَّرَضٌ فَزَادَتْهُمْ رِجْسًا إِلَى رِجْسِهِمْ وَمَاتُوا وَهُمْ كَافِرُونَ. परंतु ज्या लोकांच्या हृदयांना दांभिकतेचा रोग जडलेला आहे त्यांच्या पूर्वोत घाणीवर प्रत्येक नवीन सुरतनं आणखी एका घाणीची भर घातली आणि ते मरेपर्यंत कुप्रमध्येच गुरफटून राहिले. أَوَلَا يَرَوْنَ أَنَّهُمْ يُفْتَنُونَ فِي كُلِّ عَامٍ مَّرَّةً أَوْ مَرَّتَيْنِ ثُمَّ لا يَتُوبُونَ وَلَا هُمْ يَذَّكَّرُونَ. काय हे लोक पाहत नाहीत की प्रत्येक वर्षी एक दोनदा हे परीक्षेत टाकले जात असतात, परंतु तरी देखील हे पश्चातापही करत नाहीत आणि काही बोधही घेत नाहीत.
وإذا ما أنزلت سورة نظر بعضهم إلى بعض هل يراكم من أحد ثم انصرفوا صرف الله قلوبهم بأنهم قوم لا يفقهون. जेव्हा एखादी सूरत अवतरते तेव्हा हे लोक डोळ्यातल्या डोळ्यात एक दुसऱ्यांशी बोलतात की एखाद्या वेळी तुम्हाला कोणी पाहत तर नाही ना. मग गुपचूपणे निसटतात. अल्लाहने त्यांची हृदय पालटली आहेत, कारण हे अजाण लोक आहेत. لقد جاءكم رسول من أنفسكم عزيز عليه ما عنتم حريص عليكم بالمؤمنين رؤوف رحيم. पहा, तुम्हा लोकांजवळ एक पैगंबर आला आहे जो खुद्द तुम्हापैकीच आहे. तुम्हाला नुकसान पोहोचवणं त्याला जड वाटतं. तुमच्या कल्याणाचा तो लोभी आहे. इमानवाल्यांसाठी तो प्रेमळ आणि दयाळू आहे. فإن تولوا فقل حسبي الله لا إله إلا هو عليه توكلت وهو رب العرش العظيم. आता जर हे लोक तुमच्याशी विमुख होत आहेत तर हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना सांगून टाका की माझ्यासाठी अल्लाह पुरेसा ठरतो. कोणीही ईश्वर नाही, परंतु तो त्याच्यावरच मी भिस्त ठेवली आणि तो स्वामी आहे महान राजसिंहासनाचा. बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. अल्लाहच्या नावाने जो अति मेहरबान दयावान आहे. अलिफ लाम रा तिल्का आयातुल किताबिल हकीम. अलिफ लाम रा या त्या ग्रंथाच्या आयती आहेत जो हिकमत आणि बोधानं ओतप्रोत आहे. अकान लिन्नासि अजबन अन औहयना इला रजुलिन मिनहुम अन अंदिरिन नास वबश्शिरिल लदीना आमनू अन्न लहुम क़दम सिद्क़िन इंद रब्बिहिम क़ालल काफिरून इन हाज़ा लसाहिरुन मुबीन. लोकांकरता एक अजब गोष्ट झाली काय की आम्ही खुद्द त्यांच्यातीलच एका माणसावर दिव्य प्रकटन वही पाठवलं की गफलतीत पडलेल्या लोकांना सावध करावं आणि जे मान्य करतील त्यांना खुशखबरी द्यावी की त्यांच्यासाठी त्यांच्या रबजवळ खराखुरा मानसन्मान आणि प्रतिष्ठा आहे. यावर इन्कार करणाऱ्यांनी म्हटलं की ही व्यक्ती तर उघडपणे जादूगार आहे. إن ربكم الله الذي خلق السماوات والأرض في 6 أيام ثم استوى على العرش يدبر الأمر ما من شفيع إلا من بعد إذنه ذلكم الله ربكم فاعبدوه أفلا تذكرون. वस्तुस्थिती तर अशी आहे की तुमचा रब तोच ईश्वर आहे ज्यानं आकाशांना आणि पृथ्वीला 6 दिवसात निर्माण केलं, मग राजसिंहासनावर विराजमान होऊन सृष्टीची व्यवस्था चालवत आहे. कोणीही शिफारस करणारा नाही याशिवाय की त्याच्या परवानगीनंतर शिफारस करावी. हाच अल्लाह तुमचा रब आहे, म्हणून तुम्ही त्याचीच बंदगी करा. मग काय तुम्ही शुद्धीवर येणार नाही? إليه مرجعكم جميعا وعد الله حقا إنه يبدأ الخلق ثم يعيده ليجزي الذين آمنوا وعملوا الصالحات بالقسط والذين كفروا لهم شراب من حميم وعذاب أليم بما كانوا يكفرون. त्याच्याकडेच तुम्हा सर्वांना परतायचं आहे. हे अल्लाहचंच पक्क वचन आहे. निसंशय निर्मितीचा प्रारंभ तोच करतो, मग तोच दुसऱ्यांदा निर्माण करेल, जेणेकरून ज्या लोकांनी इमान आणलं आणि ज्यांनी सत्कृत्य केली त्यांना न्यायपूर्ण मोबदला द्यावा, आणि ज्यांनी कुफरीची पद्धत अवलंबली त्यांनी उकळतं पाणी प्यावं आणि दुःखदायक शिक्षा भोगावी. सत्याच्या त्या इन्कारापायी जे ते करत राहिले. هو الذي جعل الشمس ضياء والقمر نورا وقدره منازل لتعلموا عدد السنين والحساب ما خلق الله ذلك إلا بالحق يفصل الآيات لقوم يعلمون. तोच आहे ज्याने सूर्याला उज्ज्वल बनवलं आणि चंद्राला चमक दिली आणि चंद्रकलेचे टप्पे योग्यरित्या सुनिश्चित केले की जेणेकरून तुम्ही वर्ष आणि तारखांचे हिशेब माहीत करावे. अल्लाहने सर्व काही सत्याधिष्ठित निर्माण केलेला आहे. तो आपल्या निशाण्या उघड करून करून प्रस्तुत करत आहे त्या लोकांसाठी ज्यांना ज्ञान आहे. إن في اختلاف الليل والنهار وما خلق الله في السماوات والأرض لآيات لقوم يتقون. निसंशय रात्र आणि दिवसाच्या आलटून पालटून येण्यात आणि त्या प्रत्येक वस्तूमध्ये जे अल्लाहनं पृथ्वी आणि आकाशात निर्माण केली आहे त्या लोकांकरता निशाणे आहेत जे चुकीची दृष्टी आणि चालीपासून दूर राहू इच्छितात.
إن الذين لا يرجون لقاءنا ورضوا بالحياة الدنيا واطمأنوا بها والذين هم عن آياتنا غافلون أولئك مأواهم النار بما كانوا يكسبون. वस्तुस्थिती अशी आहे की ज्या लोकांना आमची भेट अपेक्षित नाही आणि जे ऐहिक जीवनावरच संतुष्ट आणि समाधानी बनले आहेत आणि जे लोक आमच्या निशाण्यापासून गाफील आहेत त्यांचं शेवटचं ठिकाण जहन्नम असेल. त्या दुष्टतेपायी ज्यांची कमाई ते आपल्या या चुकीच्या श्रद्धेमुळे आणि चुकीच्या आचरणामुळे करत राहिले. इन्नल्लज़ीन आमनू व अमिलुस सालिहाति यहदीहिम रब्बुहुम बिईमानिहिम तजरी मिन तहतिहिमुल अनहारु फी जन्नातिन नईम. आणि ही देखील वस्तुस्थिती आहे की ज्या लोकांनी ईमान आणलं म्हणजे ज्यांनी त्या सत्य गोष्टी स्वीकारल्या ज्या ग्रंथात दिल्या गेल्या आहेत आणि सत्कृत्य करत राहिले त्यांना त्यांचा रब त्यांच्या ईमानामुळे सरळ मार्गी बनविल. ऐश्वर्य संपन्न जन्नतीमध्ये त्यांच्या खालून कालवे वाहतील. दअवाहुम फीहा सुब्हानक अल्लाहुम्मा व तहिय्यतुहुम फीहा सलाम व आखिरु दअवाहुम अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन. तेथे त्यांची घोषणा अशी असेल की पवित्र आहेस तू हे परमेश्वरा. त्याची प्रार्थना अशी असेल शांती आणि सुरक्षितता असो आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीचा शेवट असा असेल सर्व स्तुती सर्व जगांच्या पालनकर्त्या अल्लाहसाठीच आहे. ولو يعجل الله للناس الشر استعجالهم بالخير لقضي إليهم أجلهم فنذر الذين لا يرجون لقاءنا في طغيانهم يعمهون. जर एखाद्या वेळी अल्लाहनं लोकांशी वाईट व्यवहार करण्यात तितकीच घाई केली असती जितकी ते लोक ऐहिक भलं मागण्यासाठी घाई करतात तर त्यांची कार्यमुदत केव्हा संपुष्टात आणली गेली असती. परंतु ही आमची रीत नव्हे म्हणून आम्ही त्या लोकांना ज्यांना आम्हाला भेटण्याची अपेक्षा नाही त्यांच्या शिरजोरीतच भरकटत राहण्याची सूट देत असतो. وَإِذَا مَسَّ الْإِنسَانَ الضُّرُّ دَعَانَا لِجَنبِهِ أَوْ قَاعِدًا أَوْ قَائِمًا فَلَمَّا كَشَفْنَا عَنْهُ ضُرَّهُ مَرَّ كَأَن لَّمْ يَدْعُنَا إِلَى ضُرٍّ مَّسَّهُ كَذَلِكَ زُيِّنَ لِلْمُسْرِفِينَ مَا كَانُوا يَعْمَلُونَ. माणसाची स्थिती अशी आहे की जेव्हा त्याच्यावर एखादा बिकट प्रसंग ओढवतो तेव्हा उभा असतो, बसता आणि पहुडला असता आमचा धावा करतो, पण जेव्हा आम्ही त्याचं संकट निवारण करतो तेव्हा अशा प्रकारे तो चालता होतो जणू काय त्यानं कधीही त्याच्या कोणत्याही बिकट प्रसंगी आमचा धावा केलाच नव्हता. وَلَقَدْ أَهْلَكْنَا الْقُرُونَ مِنْ قَبْلِكُمْ لَمَّا ظَلَمُوا وَجَاءَتْهُمْ رُسُلُهُم بِالْبَيِّنَاتِ وَمَا كَانُوا لِيُؤْمِنُوا كَذَلِكَ نَجْزِي الْقَوْمَ الْمُجْرِمِينَ. अशा प्रकारे मर्यादा ओलांडणाऱ्यांसाठी त्यांची कृत्य शोभिवंत बनवली गेली आहेत. लोक तुमच्या पूर्वीच्या जनसमूहांना आम्ही गारठ करून टाकलं जेव्हा त्यांनी अन्यायाचं वर्तन अवलंबलं आणि त्याचे पैगंबर त्यांच्यापाशी उघड उघड निशाणे घेऊन आले आणि त्यांनी ईमान आणलंच नाही. अशा प्रकारे आम्ही गुन्हेगारांना त्यांच्या गुन्ह्याचा बदला देत असतो. ثُمَّ جَعَلْنَاكُمْ خَلَائِفَ فِي الْأَرْضِ مِنْ بَعْدِهِمْ لِنَنظُرَ كَيْفَ تَعْمَلُونَ. आता त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला भूतलावर त्यांची जागा दिली आहे जेणेकरून पाहावं तुम्ही कशी कृत्य करता. وَإِذَا تُتْلَى عَلَيْهِمْ آيَاتُنَا بَيِّنَاتٍ قَالَ الَّذِينَ لَا يَرْجُونَ لِقَاءَنَا ائْتِ بِقُرْآنٍ غَيْرِ هَذَا أَوْ بَدِّلْهُ قُلْ مَا يَكُونُ لِي أَنْ أُبَدِّلَهُ مِنْ تِلْقَاءِ نَفْسِي إِنْ أَتَّبِعُ إِلَّا مَا يُوحَى إِلَيَّ إِنِّي أَخَافُ إِنْ عَصَيْتُ رَبِّي عَذَابَ يَوْمٍ عَظِيمٍ. जेव्हा आमच्या स्पष्ट गोष्टी त्यांना ऐकवल्या जातात तेव्हा ते लोक जे आम्हाला भेटण्याची अपेक्षा करत नाहीत म्हणतात त्याच्याऐवजी एखादा अन्य कुराण आणा अथवा त्याच्यात काही बदल करा. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त्यांना सांगा माझं हे काम नव्हे की मी आपल्याकडून त्याच्यात काही फेरबदल करावा. मी तर केवळ त्या दिव्य प्रकटनाचं अनुसरण करणार आहे जे माझ्याकडे पाठवलं जातं. जर मी आपल्या रबची अवज्ञा केली तर मला एका फार मोठ्या भयंकर अशा दिवसाच्या यातनेची भीती आहे. قُلْ لَوْ شَاءَ اللَّهُ مَا تَلَوْتُهُ عَلَيْكُمْ وَلَا أَدْرَاكُمْ بِهِ فَقَدْ لَبِثْتُ فِيكُمْ عُمُرًا مِّن قَبْلِهِ أَفَلَا تَعْقِلُونَ. आणि सांगा जर अल्लाहची अशीच इच्छा असती तर मी हा कुराण तुम्हाला कधीच ऐकवला नसता आणि अल्लाहनं तुम्हाला याची खबर सुद्धा दिली नसती. तसं पाहिलं तर मी यापूर्वी तुमच्यातच आयुष्य व्यतीत केलं आहे
तुम्ही बुद्धीचा उपयोग करत नाहीत काय? فمن أظلم ممن افترى على الله كذبا أو كذب بآياته إنه لا يفلح المجرمون. मग त्याच्यापेक्षा मोठा अत्याचारी अन्य कोण असेल ज्यानं एक असत्य गोष्ट रचून अल्लाहशी तिचा संबंध जोडावा अथवा अल्लाहच्या सत्य आयती खोट्या ठरवाव्या. निसंशय गुन्हेगार कधीच सफल होऊ शकत नाहीत. ويعبدون من دون الله ما لا يضرهم ولا ينفعهم ويقولون هؤلاء شفعاؤنا عند الله قل أتنبئون الله بما لا يعلم في السماوات ولا في الأرض سبحانه وتعالى عما يشركون. हे लोक अल्लाहशिवाय त्यांची उपासना करत आहेत जे यांना नुकसान पोहोचू शकत नाहीत आणि फायदा देखील, आणि म्हणतात की अल्लाहच्या येथे आमचे शिफारसी आहेत. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना सांगा, तुम्ही अल्लाहला त्या गोष्टीची खबर देता काय जिला तो आकाशातही जाणत नाही आणि पृथ्वीवरही? पवित्र आहे तो आणि श्रेष्ठ आणि उच्चतर आहे त्या शिर्क अनेकेश्वरवाद पासून जे हे लोक करतात. وما كان الناس إلا أمة واحدة فاختلفوا ولولا كلمة سبقت من ربك لقضي بينهم فيما فيه يختلفون. प्रारंभी सर्व मानव एकच धर्मसमुदाय होते, नंतर त्यांनी विविध श्रद्धा आणि पंथ बनवले. आणि जर तुझ्या रबकडून अगोदरच एक गोष्ट निश्चित केली गेली असती तर ज्या गोष्टीत ते परस्पर मतभेद करत आहेत तिचा निकाल लावला गेला असता. ويقولون لولا أنزل عليه آية من ربه فقل إنما الغيب لله فانتظروا إني معكم من المنتظرين. आणि हे जे सांगत आहेत की या पैगंबरावर त्याच्या रबकडून एखादी निशाणी का उतरवली गेली नाही, तर त्यांना सांगा, परीक्षेचा स्वामी आणि मुक्त्यार तर अल्लाहच आहे. बरं तर प्रतीक्षा करा, मी देखील तुमच्याबरोबर प्रतीक्षा करत राहतो. وَإِذَا أَذَقْنَا النَّاسَ رَحْمَةً مِّن بَعْدِ ضَرَّاءٍ مَسَّتْهُمْ إِذَا لَهُم مَّكْرٌ فِي آيَاتِنَا قُلِ اللَّهُ أَسْرَعُ مَكْرًا إِنَّ رُسُلَنَا يَكْتُبُونَ مَا تَمْكُرُونَ. लोकांची स्थिती अशी आहे की संकटानंतर जेव्हा आम्ही त्यांना कृपेचा स्वाद चाखवतो तेव्हा ते लगेच आमच्या निशाण्यांच्या बाबतीत कृपता सुरू करतात. न सांगा, अल्लाह आपल्या चालीत तुमच्यापेक्षा अधिक चपळ आहे. त्याचे फरिश्ते तुमच्या सर्व कुटिलतेची नोंद करत आहेत. هو الذي يسيركم في البر والبحر حتى إذا كنتم في الفلك وجرين بهم بريح طيبة وفرحوا بها جاءتها ريح عاصف وجاءهم الموج من كل مكان وظنوا أنهم أحيط بهم دعوا الله مخلصين له الدين لئن أنجيتنا من هذه لنكونن من الشاكرين. तो अल्लाहच आहे जो तुम्हाला खुशकी आणि पाण्यावर चालवतो. तद्वतच जेव्हा तुम्ही नौकेत स्वार होऊन अनुकूल वाऱ्यात आनंदी आणि उल्लसित प्रवास करत असता आणि मग अकस्मात प्रतिकूल वाऱ्याचा जोर वाढतो आणि सर्व बाजूंनी लाटांचा मारा बसू लागतो आणि प्रवाशांना कळून चुकतं की आम्ही वादळात वेढले गेलो, त्याप्रसंगी सर्वजण अल्लाहसाठीच आपल्या धर्माला निर्भय करून अल्लाहजवळ प्रार्थना करतात की जर तू आम्हाला या संकटातून तारलंस तर आम्ही कृतज्ञ दास बनू. فلما أنجاهم إذا هم يبغون في الأرض بغير الحق يا أيها الناس إنما بغيكم على أنفسكم متاع الحياة الدنيا ثم إلينا مرجعكم فننبئكم بما كنتم تعملون. परंतु जेव्हा तो त्यांना वाचवतो तर मग तेच लोक सत्यापासून विमुख होऊन पृथ्वी तलावर बंड करू लागतात. लोक हो, तुमचं हे बंड तुमच्या विरुद्ध जात आहे. याहीच जीवनाची काहीच दिवसांची मौज मजा आहे. लुटून घ्या, नंतर आमच्याकडे तुम्हाला परत यायचं आहे. त्यावेळी आम्ही तुम्हाला दाखवून देऊ की तुम्ही काय काय करत होता. إنما مثل الحياة الدنيا كماء أنزلناه من السماء فاختلط به نبات الأرض مما يأكل الناس والأنعام حتى إذا أخذت الأرض زخرفها وزينت وظن أهلها أنهم قادرون عليها أتاها أمرنا ليلا أو نهارا فجعلناها حصيدا كأن لم تغن بالأمس
كذلك نفصل الآيات لقوم يتفكرون. जगातील हे जीवन त्याच्या नशेत मस्त होऊन तुम्ही आमच्या निशाण्यांकडे दुर्लक्ष करत आहात. त्याचं उदाहरण असं आहे की जसं आकाशांतून आम्ही पाण्याचा वर्षाव केला तर जमिनीचं पीक जे माणसं आणि जनावरं सर्वजण खात असतात खूप घनदाट झालं. मग ऐन त्यावेळी जेव्हा जमीन अत्यंत भरलेली होती आणि शेतं नटून थटून उभी होती आणि त्यांचे मालक अशा कल्पनेत होते की आम्ही आता त्याचा उपभोग घेण्यास समर्थ आहोत, अकस्मात रात्री किंवा दिवसा आमची आज्ञा आली आणि आम्ही तिला असं गारद करून टाकलं जणू काय काल तेथे काहीच नव्हतं. अशा प्रकारे आम्ही निशाण्या उघड करून करून दाखवतो त्या लोकांसाठी ते विचार करणारे आहेत. वल्लाहु यद'ू इला दारिस सलाम व यहदी मन यशा'उ इला सिरातिन मुस्तकीम. तुम्ही या क्षणभंगुर जीवनाच्या मोहपाशात पडला आहात आणि अल्लाह तुम्हाला शांती वाहून दारुस सलामकडे आमंत्रित करत आहे. मार्गदर्शन त्याच्या अधिकारात आहे. तो ज्याला इच्छितो त्याला सरळ मार्ग दाखवतो. للذين أحسنوا الحسنى وزيادة ولا يرهق وجوههم قتر ولا ذلة أولئك أصحاب الجنة هم فيها خالدون. ज्या लोकांनी भल्याची पद्धत अंगीकारली त्यांच्यासाठी भले आहे आणि या उपर कृपा. त्यांच्या मुखावर काळीमा आणि मानहानी पसरणार नाही. ते जन्नतसाठी पात्र आहेत, तेथे ते सदैव राहतील. والذين كسبوا السيئات جزاء سيئة بمثلها وترهقهم ذلة ما لهم من الله من عاصم كأنما أغشيت وجوههم قطعا من الليل مظلما أولئك أصحاب النار هم فيها خالدون. आणि ज्या लोकांनी बुराई कमवल्या त्यांची बुराई जशी आहे तसाच त्यांना मोबदला मिळेल. मानहानी त्यांच्यावर पसरली असेल, अल्लाहपासून त्यांना कोणीही वाचवणारा असणार नाही. त्यांच्या चेहऱ्यावर असा काळीमा पसरला असेल जणू रात्रीचं कृष्णपटल त्यांच्यावर पडलं असावं. ते जहन्नमला पात्र आहेत, जेथे ते सदैव राहतील. وَيَوْمَ نَحْشُرُهُمْ جَمِيعًا ثُمَّ نَقُولُ لِلَّذِينَ أَشْرَكُوا مَكَانَكُمْ أَنْتُمْ وَشُرَكَاؤُكُمْ فَزَيَّلْنَا بَيْنَهُمْ وَقَالَ شُرَكَاؤُهُمْ مَا كُنْتُمْ إِيَّانَا تَعْبُدُونَ. ज्या दिवशी आम्ही त्या सर्वांना आपल्या न्यायालयात एकत्र जमा करू मग त्या लोकांना ज्यांनी अनेकेशीर्वादाचा अंगीकार केला सांगू की थांबा, तुम्ही आणि तुमचे ठरवलेले भागीदार देखील. मग आम्ही त्यांच्यामधील अनोळखीपणाचा पडदा दूर करू आणि त्यांचे भागीदार म्हणतील की तुम्ही आमची बंदगी तर करत नव्हता. فَكَفَى بِاللَّهِ شَهِيدًا بَيْنَنَا وَبَيْنَكُمْ إِن كُنَّا عَنْ عِبَادَتِكُمْ لَغَافِلِينَ. आमच्या आणि तुमच्या दरम्यान अल्लाहची ग्वाही पुरेशी आहे की तुम्ही आमची बंदगी करत असला तरी आम्ही तुमच्या त्या बंदगीपासून पूर्णपणे अनभिज्ञ होतो. هُنَالِكَ تَبْلُو كُلُّ نَفْسٍ مَا أَسْلَفَتْ وَرُدُّوا إِلَى اللَّهِ مَوْلَاهُمُ الْحَقِّ وَضَلَّ عَنْهُمْ مَا كَانُوا يَفْتَرُونَ. त्यावेळी प्रत्येक जण आपल्या केल्याची फळं चाखील. सर्वजण आपल्या खऱ्या स्वामीकडे परतवले जातील आणि ते सर्व असत्य जे त्यांनी रचले होते हरवतील. قُلْ مَنْ يَرْزُقُكُمْ مِنَ السَّمَاءِ وَالْأَرْضِ أَمَّنْ يَمْلِكُ السَّمْعَ وَالْأَبْصَارَ وَمَنْ يُخْرِجُ الْحَيَّ مِنَ الْمَيِّتِ وَيُخْرِجُ الْمَيِّتَ مِنَ الْحَيِّ وَمَنْ يُدَبِّرُ الْأَمْرَ فَسَيَقُولُونَ اللَّهُ فَقُلْ أَفَلَا تَتَّقُونَ. त्यांना विचारा, कोण तुम्हाला आकाश आणि पृथ्वीतून रोजी देतो? या ऐकण्याच्या आणि पाहण्याच्या शक्ती कोणाच्या अधिकारात आहेत? कोण निर्जीवमधून सजीव आणि सजीवामधून निर्जीव काढतो? कोण या विश्वव्यवस्थेची उपाययोजना करत आहे? ते अवश्य म्हणतील की अल्लाह. सांगा, मग तुम्ही वास्तविकतेच्या विरुद्ध चालण्याचं वर्ज करत नाही? فَذَلِكُمُ اللَّهُ رَبُّكُمُ الْحَقُّ فَمَاذَا بَعْدَ الْحَقِّ إِلَّا الضَّلَالُ فَأَنَّى تُصْرَفُونَ. तेव्हा तर हाच अल्लाह तुमचा खरा रब आहे. मग
सत्यानंतर पदभ्रष्टतेशिवाय आणखी काय उरलंय? शेवटीही तुम्ही कोठे वळवले जात आहात? كذلك حقت كلمة ربك على الذين فسقوا أنهم لا يؤمنون. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पहा, अशा प्रकारे अवैधनेचा अंगीकार करणाऱ्यावर तुमच्या रबचं वचन सत्य प्रमाणित झालं की ते मान्य करणार नाहीत. यांना विचारा, तुम्ही ठरवलेल्या भागीदारांपैकी कोणी आहे की जो निर्मितीचा प्रारंभ सुद्धा करत असावा आणि मग त्याची पुनरावृत्ती देखील करत असावा? सांगा, तो केवळ अल्लाह आहे जो निर्मितीचा प्रारंभही करतो आणि त्याची पुनरावृत्ती देखील. मग तुम्ही त्या कोणत्या उलट्या मार्गावर चालवले जात आहात? قُلْ هَلْ مِن شُرَكَائِكُم مَّن يَهْدِي إِلَى الْحَقِّ قُلِ اللَّهُ يَهْدِي لِلْحَقِّ أَفَمَن يَهْدِي إِلَى الْحَقِّ أَحَقُّ أَن يُتَّبَعَ أَمَّن لَّا يَهِدِّي إِلَّا أَن يُهْدَىٰ فَمَا لَكُمْ كَيْفَ تَحْكُمُونَ. त्यांना विचारा की तुम्ही ठरवलेल्या भागीदारांपैकी कोणी असा देखील आहे जो सत्याकडे मार्गदर्शन करत असावा? सांगा, तो केवळ अल्लाहच आहे जो सत्याकडे मार्गदर्शन करतो. मग सांगा बरं, जो सत्याकडे मार्गदर्शन करतो तो याचा अधिक हकदार आहे की ज्याचं अनुसरण केलं जावं, अथवा त्याला स्वतःला मार्ग सापडत नाही याशिवाय की त्याला मार्गदर्शन केलं जावं? शेवटी तुम्हाला झालं तरी काय आहे? कसले विपरीत निर्णय घेत आहात? وما يتبع أكثرهم إلا ظنا إن الظن لا يغني من الحق شيئا إن الله عليم بما يفعلون. वस्तुस्थिती अशी आहे की यांच्यापैकी बहुतेक लोक केवळ अनुमान आणि कल्पनांच्या पाठीमागे जात आहेत. वास्तविक पाहता कल्पना सत्याची गरज यथकिंचितही भागवत नाही. जे काही करत आहेत अल्लाह ते चांगलंच जाणतो. وما كان هذا القرآن أن يفترى من دون الله ولكن تصديق الذي بين يديه وتفصيل الكتاب لا ريب فيه من رب العالمين. आणि हा कुराण ती वस्तू नव्हे जी अल्लाहच्या दिव्य प्रकटना आणि ज्ञानाविना रचली जावी. उलट हा तर जे काही पूर्वी चाललेलं होतं त्याचं सत्य प्रमाण आणि त्या विशिष्ट ग्रंथाचा तपशील आहे. यात काहीच शंका नाही की हा विश्वाच्या अधिपतीकडून आहे. أم يقولون افتراه قل فأتوا بسورة مثله وادعوا من استطعتم من دون الله إن كنتم صادقين. हे लोक असं म्हणतात काय की पैगंबराने स्वतः रचला आहे? सांगा, जर तुम्ही आपल्या आरोपावर खरे असाल तर एक सूरत यासारखी रचून आणा आणि एक अल्लाहला सोडून इतर ज्यांना ज्यांना बोलवणं शक्य असेल त्यांना मदतीला बोलवा. बल कذبوا بما لم يحيطوا بعلمه ولما يأتهم تأويله كذلك كذب الذين من قبلهم فانظر كيف كان عاقبة الظالمين. मुळात असं आहे की जी गोष्ट यांच्या ज्ञानकक्षेत आली नाही आणि ज्याचा शेवटही यांच्या समोर आला नाही याला त्यांनी अटकल 25 खोटं ठरवलं. अशाच प्रकारे त्यांच्या पूर्वीच्या लोकांनी देखील खोटं ठरवलं आहे. मग पहा त्या जालिमांचा शेवट कसा झाला. यांच्यापैकी काही जण इमान आणतील आणि काही जण आणणार नाहीत आणि तुझा रब या उपद्रवी लोकांना चांगलंच जाणतो. जर हे तुला खोटं ठरवत आहेत तर तू यांना सांगून टाक की माझं कृत्य माझ्यासाठी आहे आणि तुमचं कृत्य तुमच्यासाठी. जे काही मी करतो त्याच्या जबाबदारीतून तुम्ही मुक्त आहात आणि जे काही तुम्ही करत आहात त्याच्या जबाबदारीतून मी मुक्त आहे. त्यांच्यात बरेचसे लोक असे आहेत जे तुझ्या गोष्टी ऐकतात, पण काय तू बहिऱ्यांना ऐकवणार मग ते काहीच का समजत नसावेत. आणि
أفأنت تهدي العمي ولو كانوا لا يبصرون. यांच्यात बरेचसे लोक आहेत जे तुला पाहतात, परंतु काय तू आंधळ्यांना मार्ग दाखवशील, मग त्यांना काहीच का उमजत नसे ना. إن الله لا يظلم الناس شيئا ولكن الناس أنفسهم يظلمون. वस्तुस्थिती अशी आहे की अल्लाह लोकांवर अत्याचार करत नाही, लोक स्वतःच आपल्यावर अत्याचार करतात. ويوم يحشرهم كأن لم يلبثوا إلا ساعة من النهار يتعارفون بينهم قد خسر الذين كذبوا بلقاء الله وما كانوا مهتدين. आज हे ऐहिक जीवनात मस्त आहेत आणि ज्या दिवशी अल्लाह यांना एकत्र करेल तेव्हा हेच ऐहिक जीवन यांना असं वाटू लागेल जणू हे केवळ एक घटकाभर आपापसात ओळख करून घेण्यासाठी थांबले होते. त्या प्रसंगी सत्यता पटेल की खरोखरी भयंकर तोट्यात आले ते लोक ज्यांनी अल्लाहच्या भेटीला खोटं ठरवलं आणि मुळीच ते सरळ मार्गावर नव्हते. وَإِمَّا نُرِيَنَّكَ بَعْضَ الَّذِي نَعِدُهُمْ أَوْ نَتَوَفَّيَنَّكَ فَإِلَيْنَا مَرْجِعُهُمْ ثُمَّ اللَّهُ شَهِيدٌ عَلَى مَا يَفْعَلُونَ. ज्या वाईट परिणामाचं भय आम्ही यांना दाखवत आहोत त्यातील काही अंश तुझ्या जिवंतपणेच आम्ही दाखवावं अथवा त्या अगोदरच तुला उचलून घ्यावं. कोणत्याही परिस्थितीत यांना यायचं आमच्याकडेच आहे आणि जे काही हे करत आहेत याला अल्लाह साक्षी आहे. وَلِكُلِّ أُمَّةٍ رَّسُولٌ فَإِذَا جَاءَ رَسُولُهُمْ قُضِيَ بَيْنَهُم بِالْقِسْطِ وَهُمْ لَا يُظْلَمُونَ. प्रत्येक जनसमुदायात उम्मत करता एक प्रेषित आहे. मग जेव्हा एखाद्या लोकसमूहाजवळ त्याचा प्रेषित येतो तेव्हा पूर्ण न्यायानिशी त्याचा निकाल लावला जातो आणि त्याच्यावर तीळमात्र देखील अत्याचार केला जात नाही. وَيَقُولُونَ مَتَى هَذَا الْوَعْدُ إِن كُنتُمْ صَادِقِينَ. म्हणतात जर तुमची ही धमकी खरी आहे तर बरं ही पुरी तरी केव्हा होणार. قُل لَّا أَمْلِكُ لِنَفْسِي ضَرًّا وَلَا نَفْعًا إِلَّا مَا شَاءَ اللَّهُ لِكُلِّ أُمَّةٍ أَجَلٌ إِذَا جَاءَ أَجَلُهُمْ فَلَا يَسْتَأْخِرُونَ سَاعَةً وَلَا يَسْتَقْدِمُونَ. सांगा माझ्या अखत्यारीत तर माझी स्वतःची हानी आणि लाभ देखील नाही. सर्व काही अल्लाहच्या मनोरथावर अवलंबून आहे. प्रत्येक लोकसमूहाकरता सवलतीचा एक कालावधी आहे. जेव्हा ही मुदत भरून येते तेव्हा क्षणभर देखील ती मागे पुढे होत नाही. قُلْ أَرَأَيْتُمْ إِنْ أَتَاكُمْ عَذَابُهُ بَيَاتًا أَوْ نَهَارًا مَاذَا يَسْتَعْجِلُ مِنْهُ الْمُجْرِمُونَ. यांना सांगा कधी तुम्ही याचा विचार तरी केला काय की जर अल्लाहचा प्रकोप अकस्मात रात्री अथवा दिवसा येऊन ठेपला तर तुम्ही काय करू शकाल. बरं ही अशी कोणती गोष्ट आहे जिच्याकरता अपराध्यांनी घाई करावी. ثُمَّ إِذَا مَا وَقَعَ آمَنْتُمْ بِهِ الْآنَ وَقَدْ كُنْتُمْ بِهِ تَسْتَعْجِلُونَ. ज्या वेळेला तो तुम्हावर कोसळेल तेव्हाच तुम्ही त्याला मानणार काय. आता वाचू इच्छिता. वस्तुतः तुम्ही स्वतःच तो लवकर येण्याकरता तगादा लावत होता. ثُمَّ قِيلَ لِلَّذِينَ ظَلَمُوا ذُوقُوا عَذَابَ الْخُلْدِ هَلْ تُجْزَوْنَ إِلَّا بِمَا كُنتُمْ تَكْسِبُونَ. मग अत्याचारांना सांगितलं जाईल की आता कायमस्वरूपी प्रकोपाचा आस्वाद घ्या. जे काही तुम्ही कमवत राहिला आहात त्याच्या मोबदल्याशिवाय अन्य कोणता बदला तुम्हाला दिला जाऊ शकतो. وَيَسْتَنبِئُونَكَ أَحَقٌّ هُوَ قُلْ إِي وَرَبِّي إِنَّهُ لَحَقٌّ وَمَا أَنْتُمْ بِمُعْجِزِينَ. मग विचारतात खरोखरच हे सत्य आहे काय जे तुम्ही सांगत आहात. सांगा माझ्या रबची शपथ हे सर्वस्वी सत्य आहे आणि तुमच्यात इतकं सामर्थ्य नाही की प्रकट होण्यापासून त्याला तुम्ही रोखावं. وَلَوْ أَنَّ لِكُلِّ نَفْسٍ ظَلَمَتْ مَا فِي الْأَرْضِ لَافْتَدَتْ بِهِ وَأَسَرُّوا النَّدَامَةَ لَمَّا رَأَوُا الْعَذَابَ وَقُضِيَ بَيْنَهُم بِالْقِسْطِ وَهُمْ لَا يُظْلَمُونَ. जर त्या प्रत्येक व्यक्तीजवळ जिने अत्याचार केला आहे पृथ्वीची संपत्ती जरी असली
तरी त्या प्रकोपापासून वाचवण्यासाठी ती सर्व मोबदला म्हणून देण्यास तयार होईल. जेव्हा हे लोक त्या प्रकोपाला पाहतील तेव्हा मनातल्या मनात पश्चाताप करतील, परंतु त्याच्या दरम्यान पूर्ण न्यायानिशी निर्णय लावला जाईल. कसलाही अत्याचार त्यांच्यावर होणार नाही. अला इन्न लिल्लाहि मा फिस समावाति वल अर्द अला इन्न वअदल्लाहि हक़्क़ुन वलाकिन्न अक्सरहुम ला यअलमून. ऐका, आकाशात आणि पृथ्वीत जे काही आहे अल्लाहचं आहे. ऐकून असा, अल्लाहचं वचन सत्य आहे, परंतु बहुतेक मानव जाणत नाहीत. हुवा युह्यी व युमीतु व इलैहि तुरजऊन. तोच जीवन प्रदान करतो आणि तोच मृत्यू देतो आणि त्याच्याकडेच तुम्हा सर्वांना परतायचं आहे. या अय्युहन नास क़द जाअतकुम मौइज़तुम मिर रब्बिकुम व शिफाअुन लिमा फिस सुदूर व हुदा व रहमतुल लिल मुमिनीन. लोकहो, तुमच्यापाशी तुमच्या रबकडून उपदेश आलेला आहे. ही ती गोष्ट आहे जी हृदयरोगावर उपाय आहे आणि जे कोणी याचा स्वीकार करतील त्यांच्याकरता मार्गदर्शन आणि कृपा आहे. قُلْ بِفَضْلِ اللَّهِ وَبِرَحْمَتِهِ فَبِذَلِكَ فَلْيَفْرَحُوا هُوَ خَيْرٌ مِّمَّا يَجْمَعُونَ. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सांगा की अल्लाहची कृपा आणि त्याची मेहरबानी आहे की ही गोष्ट त्याने पाठवली. यावर तर लोकांनी आनंद व्यक्त केला पाहिजे. हे त्या सर्व वस्तूपेक्षा बेहतर आहे ज्यांना लोक गोळा करत आहेत. قُلْ أَرَأَيْتُمْ مَا أَنزَلَ اللَّهُ لَكُم مِّن رِّزْقٍ فَجَعَلْتُم مِّنْهُ حَرَامًا وَحَلَالًا قُلْ اللَّهُ أَذِنَ لَكُمْ أَمْ عَلَى اللَّهِ تَفْتَرُونَ. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना सांगा, तुम्ही लोकांनी कधी याचा विचार तरी केला आहे की जी रोजी अल्लाहनं तुमच्याकरता उतरवली होती त्यापैकी तुम्ही स्वतःच कोणाला हराम आणि कोणाला हलाल ठरवलं? यांना विचारा, अल्लाहने याची तुम्हाला परवानगी दिली होती की तुम्ही अल्लाहवर कुभांड रचित आहात? وما ظن الذين يفترون على الله الكذب يوم القيامة إن الله لذو فضل على الناس ولكن أكثرهم لا يشكرون. जे लोक अल्लाहवर हे मिथ्या कुभांड रचित आहेत त्यांची काय कल्पना आहे की कयामतच्या दिवशी यांच्याशी कसा व्यवहार होईल? अल्लाह तर लोकांवर कृपादृष्टी ठेवतो, परंतु बहुतेक लोक असे आहेत जे कृतज्ञता दाखवत नाहीत. وما تكون في شأن وما تتلو منه من قرآن ولا تعملون من عمل إلا كنا عليكم شهودا إذ تفيضون فيه وما يعزب عن ربك من مثقال ذرة في الأرض ولا في السماء ولا أصغر من ذلك ولا أكبر إلا في كتاب مبين. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुम्ही ज्या अवस्थेत असता आणि कुराणमधून जे काही ऐकवता आणि लोक हो, तुम्ही देखील जे काही करता त्या सर्व काळात आम्ही तुम्हाला पाहत असतो. कोणतीही तीव्रमात्र वस्तू पृथ्वी आणि आकाशात अशी नाही, न लहान न मोठी, जी तुझ्या रबच्या दृष्टीपासून लपवलेली असावी आणि एका स्पष्ट दप्तरात नोंद नसावी. अला इन्न औलिया अल्लाहि ला खौफुन अलैहिम वला हुम यहझनून الذين آمنوا وكانوا يتقون لهم البشرى في الحياة الدنيا وفي الآخرة لا تبديل لكلمات الله ذلك هو الفوز العظيم. ऐका, जे अल्लाहचे मित्र आहेत, ज्यांनी ईमान आणलं आणि ज्यांनी ईश्वरी वर्तन अंगीकारलं, त्यांच्याकरता कसलंच भय अथवा दुःखाचा प्रसंग नाही. इहलोक आणि परलोक दोन्ही जीवनात त्यांच्याकरता आनंदी आनंदाच्या वार्ता आहेत. अल्लाहची वचनं बदलू शकत नाहीत. हेच मोठं यश आहे. ولا يحزنك قولهم إن العزة لله جميعا هو السميع العليم. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ज्या गोष्टी हे तुझ्यावर रचतात त्या तुला दुःखी करता कामा नये. प्रतिष्ठा सर्वस्वी अल्लाहच्या अधिकारात आहे आणि तो सर्व काही ऐकतो आणि जाणतो. ألا إن لله من في السماوات ومن في الأرض وما يتبع الذين يدعون من دون الله
شركاء إن يتبعون إلا الظن وإن هم إلا يخرصون. जाणून असा, आकाशात वास्तव्य करणारे असोत अथवा पृथ्वीवर, सर्वचे सर्व अल्लाहच्या मालकीचे आहेत. आणि जे लोक अल्लाशिवाय काही आपलं स्वरचित भागीदारांचा दावा करत आहेत ते निवळ मिथ्या आणि भ्रामक कल्पनेचे अनुयायी आहेत आणि केवळ कल्पना विलास करत आहेत. والذي جعل لكم الليل لتسكنوا فيه والنهار مبصرا إن في ذلك لآيات لقوم يسمعون. तो अल्लाहच आहे ज्यानं तुमच्यासाठी रात्र बनवली की तिच्यात संतोष प्राप्त करावा आणि दिवसाला प्रकाशमान बनवलं, त्यात निशाणे आहेत त्या लोकांकरता जे उघड्या कानांनी पैगंबरांचं आव्हान ऐकतात. قالوا اتخذ الله ولدا سبحانه هو الغني له ما في السماوات وما في الأرض إن عندكم من سلطان بهذا أتقولون على الله ما لا تعلمون. लोकांनी सांगितलं की अल्लाहनं एखाद्याला पुत्र बनवला आहे. पवित्र आहे अल्लाह, तो तर निरपेक्ष आहे. आकाशात आणि पृथ्वीत जे काही आहे सर्व त्याच्या मालकीचं आहे. तुमच्यापाशी या कथनाचं काय बरं प्रमाण आहे? तुम्ही अल्लाह संबंधी त्या गोष्टी सांगता काय ज्याचं ज्ञान तुम्हाला नाही? قل إن الذين يفترون على الله الكذب لا يفلحون. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सांगा, जे लोक अल्लाहवर खोटं कुभांड रचतात ते कदापि सफल होऊ शकत नाहीत. متاع في الدنيا ثم إلينا مرجعهم ثم نذيقهم العذاب الشديد بما كانوا يكفرون. जगातील काही दिवसाच्या जीवनात मौजमजा करून घ्यावी, मग आमच्याकडे त्यांना परतायचं आहे. मग त्या कुफ्रच्या बदल्यात जे ते करत आहेत आम्ही त्यांना कठोर यातनेचा आस्वाद चाखू. واتل عليهم نبأ نوح إذ قال لقومه يا قوم إن كان كبر عليكم مقامي وتذكيري بآيات الله فعلى الله توكلت فأجمعوا أمركم وشركاءكم ثم لا يكن أمركم عليكم غمة ثم قضوا إلي ولا تنظرون. या लोकांना नूह अलैहिस्सलामची कथा ऐकवा. त्यावेळची कथा जेव्हा त्यानं आपल्या लोकांना सांगितलं होतं की हे जाती बांधवांनो, जर माझं तुमच्या दरम्यान राहणं आणि अल्लाहच्या आयती ऐकून ऐकून तुम्हाला गाफीलपणापासून जागं करणं तुम्हाला असह्य झालं आहे तर माझा भरोसा अल्लाहवर आहे. तुम्ही आपल्या मानलेल्या भागीदारांना बरोबर घेऊन एकमुखी निर्णय घ्या आणि जी योजना तुमच्या दृष्टीसमोर असेल तिच्यावर खूप विचार विनिमय करा, जेणेकरून तिचा कोणताही पैलू तुमच्या दृष्टीनं सुटू नये. मग ती माझ्या विरुद्ध अंमलात आणा आणि मला मुळीच सवड देऊ नका. فإن توليتم فما سألتكم من أجر إن أجري إلا على الله وأمرت أن أكون من المسلمين. तुम्ही माझ्या उपदेशापासून तोंड फिरवलं तर माझं कोणतं नुकसान केलं? मी तुमच्यापासून कोणत्याही मोबदल्याचा इच्छुक नव्हतो. माझा मोबदला तर अल्लाहच्या जिम्मे आहे आणि मला आज्ञा दिली गेली आहे की मग कोणी मान्य करो व न करो, मी स्वतः मुस्लिम आज्ञाधारी बनून राहू. فكذبوه فنجيناه ومن معه في الفلك وجعلناهم خلائف وأغرقنا الذين كذبوا بآياتنا فانظر كيف كان عاقبة المنذرين. त्यांनी त्याला खोटं ठरवलं आणि परिणाम असा झाला की आम्ही त्याला आणि त्या लोकांना जे त्याच्याबरोबर नावेत होते वाचवलं आणि त्यांना भूतलावर उत्तराधिकारी बनवलं आणि त्या सर्व लोकांना बुडून टाकलं ज्यांनी आमच्या आयतींना खोटं ठरवलं होतं. तर मग पहा, ज्यांना सावध केलं गेलं होतं आणि तरी देखील त्यांनी मान्य केलं नाही, त्यांचा कसा शेवट झाला. ثم بعثنا من بعده رسلا إلى قومهم فجاءوهم بالبينات فما كانوا ليؤمنوا بما كذبوا به من قبل كذلك نطبع على قلوب المعتدين. मग नूह अलैहिस्सलाम नंतर आम्ही वेगवेगळ्या पैगंबरांना त्यांच्या लोकसमूहाकडे पाठवलं आणि ते त्यांच्याकडे उघड उघड निशाण्या घेऊन आले.
परंतु ज्या गोष्टीला त्यांनी अगोदर खोटं ठरवलं होतं त्याला पुन्हा मानलं नाही. अशा प्रकारे आम्ही मर्यादांचं उल्लंघन करणाऱ्यांच्या हृदयावर मोहर लावतो. ثم بعثنا من بعدهم موسى وهارون إلى فرعون وملئه بآياتنا فاستكبروا وكانوا قوما مجرمين. मग त्यांच्यानंतर आम्ही मूसा अलैहिस्सलाम आणि हारून अलैहिस्सलाम यांना आपल्या निशाण्यासहित फिरौन आणि त्याच्या सरदारांकडे पाठवलं, परंतु त्यांनी आपल्या मोठेपणाची घमंड केली आणि ते अपराधी लोक होते. فلما جاءهم الحق من عندنا قالوا إن هذا لسحر مبين. मग जेव्हा आमच्याकडून सत्य त्यांच्या समोर आलं तेव्हा त्यांनी सांगितलं की ही तर उघड जादू आहे. قال موسى أتقولون للحق لما جاءكم أسحر هذا ولا يفلح الساحرون. मूसा अलैहिस्सलामने सांगितलं की तुम्ही सत्याला असं बोलता जेव्हा की तुमच्या समोर आलं. ही जादू आहे काय? खरं पाहता जादूगार सफल होत नसतात. قالوا أجئتنا لتلفتنا عما وجدنا عليه آباءنا وتكون لكما الكبرياء في الأرض وما نحن لكما بمؤمنين. त्यांनी उत्तरात सांगितलं, तू याकरता आला आहेस काय की आम्हाला त्या प्रणालीपासून परावृत्त करावं ज्यावर आमचे पूर्वज आम्हाला आढळले आणि पृथ्वीवर मोठेपणा तुम्हा दोघांचा चालावा. तुमचं म्हणणं तर आम्ही ऐकणारे नाहीत. وقال فرعون ائتوني بكل ساحر عليم. आणि फिरौनने आपल्या माणसांना सांगितलं की प्रत्येक कलानिपुण जादूगाराला माझ्यासमोर हजर करा. فلما جاء السحرة قال لهم موسى ألقوا ما أنتم ملقون. तेव्हा जादूगार आले तेव्हा मूसा अलैहिस्सलामनी त्यांना सांगितलं, जे काही तुम्हाला फेकायचं आहे ते फेका. فلما ألقوا قال موسى ما جئتم به السحر إن الله سيبطله إن الله لا يصلح عمل المفسدين. मग जेव्हा त्यांनी आपल्या इंद्रफणीत टाकल्या तेव्हा मूसा अलैहिस्सलामने सांगितलं, हे जे काही तुम्ही फेकलं आहे ती जादू आहे. अल्लाह आताच त्यांना रद्दबातल करत आहे. उपद्रवकारींच्या कामाला अल्लाह सुधरू देत नाही. ويحق الله الحق بكلماته ولو كره المجرمون. आणि अल्लाह आपल्या आदेशानं सत्याला सत्य करून दाखवतो, मग अपराध्यांना ते कितीही अप्रिय का वाटेना. فما آمن لموسى إلا ذرية من قومه على خوف من فرعون وملئهم أن يفتنهم وإن فرعون لعال في الأرض وإنه لمن المسرفين. मग पहा की मूसा अलैहिस्सलामना त्यांच्या लोकांपैकी काही तरुणाखेरीज कोणीही मानलं नाही. फिरौनच्या भीतीनं आणि आपल्या लोकांतील श्रेष्ठ जनांच्या भीतीपायी ज्यांना भय होतं की फिरौन त्यांचा छळ करील. वस्तुस्थिती अशी आहे की फिरौन भूतलावर वर्चस्व बाळगत होता आणि तो त्या लोकांपैकी होता जे कोणत्याही मर्यादेवर थांबत नाहीत. وقال موسى يا قوم إن كنتم آمنتم بالله فعليه توكلوا إن كنتم مسلمين. मूसा अलैहिस्सलामने आपल्या लोकांना सांगितलं की लोकहो, तुम्ही खरोखरच अल्लाहवर ईमान ठेवत असाल तर त्याच्यावर विश्वास ठेवा जर तुम्ही मुसलमान असाल. فقالوا على الله توكلنا ربنا لا تجعلنا فتنة للقوم الظالمين ونجنا برحمتك من القوم الكافرين. त्यांनी उत्तर दिलं, आम्ही अल्लाहवरच भिस्त ठेवली. हे आमच्या पालनकर्त्या, आम्हाला अत्याचारी लोकांपासून उपद्रव बनवू नकोस आणि आपल्या कृपेनं आम्हाला काफिरांपासून मुक्ती दे. وأوحينا إلى موسى وأخيه أن تبوأ لقومكما بمصر بيوتا واجعلوا بيوتكم قبلة وأقيموا الصلاة وبشر المؤمنين. आणि आम्ही मूसा अलैहिस्सलाम आणि त्याच्या बंधूला संकेत दिला की मिस्रमध्ये काही घरं आपल्या लोकांकरिता उपलब्ध करा आणि आपल्या त्या घरांना उपासना दिशा ठरवा आणि नमाज कायम करा
आणि इमानवाल्यांना खुशखबर द्या. وقال موسى ربنا إنك آتيت فرعون وملأه زينة وأموالا في الحياة الدنيا ربنا ليضلوا عن سبيلك ربنا اطمس على أموالهم واشدد على قلوبهم فلا يؤمنوا حتى يروا العذاب الأليم. मूसा अलैहिस्सलामने प्रार्थना केली, हे आमच्या पालनकर्त्या, तू फिरौन आणि त्याच्या सरदारांना ऐहिक जीवनात ऐश्वर्य आणि मालमत्तेनं नवाजला आहेस. हे रब, काय हे अशा करता आहे की त्यांनी लोकांना तुझ्या मार्गापासून बहकवावं? हे रब, यांची संपत्ती गारक कर आणि त्यांच्या हृदयावर अशी मुहर लाव की त्यांनी इमान आणू नये, जोपर्यंत की ते दुःखदायक प्रकोप पाहत नाहीत. قال قد أجيبت دعوتكما فاستقيما ولا تتبعان سبيل الذين لا يعلمون. सर्वश्रेष्ठ अल्लाहनं उत्तरादाखल फरमावलं, तुम्हा दोघांची प्रार्थना स्वीकारली गेली. दृढ राहा आणि लोकांच्या पद्धतीचं मुळीच अनुसरण करू नका ज्यांना ज्ञान नाही. وجاوزنا ببني إسرائيل البحر فأتبعهم فرعون وجنوده بغيا وعدوا حتى إذا أدركه الغرق قال آمنت أنه لا إله إلا الذي آمنت به بنو إسرائيل قال آمنت أنه لا إله إلا الذي آمنت به بنو إسرائيل وأنا من المسلمين. आणि आम्ही बनी इस्रायलना समुद्र पार नेलं. मग फिरौन आणि त्याचे सैन्य जुलूम आणि अत्याचाराच्या हेतून त्यांच्या मागे निघालं. केत पावेतो की जेव्हा फिरौन बुडू लागला तेव्हा उद्गारला, मी मान्य केलं की खरा ईश्वर त्याच्याशिवाय कोणीही नाही, ज्यावर बनी इस्रायलने इमान आणलं आणि मी देखील आज्ञाधारकांपैकीच आहे. الآن وقد عصيت قبل وكنت من المفسدين. उत्तर दिलं गेलं, आता इमान आणतोस, एरवी या अगोदरपर्यंत तर अवैज्ञा करत होतास, उपद्रव माजवणाऱ्यांपैकी होतास. فاليوم ننجيك ببدنك لتكون لمن خلفك آية وإن كثيرا من الناس عن آياتنا لغافلون. आता तर आम्ही तुझ्या केवळ प्रेताचंच वाचू, जेणेकरून तू नंतरच्या पिढ्यांकरता उद्भूत चिन्ह ठरावं. जरी बरीचशी माणसं अशी आहेत जे आमच्या निशाण्यांकडे दुर्लक्ष करत असतात. ولقد بوأنا بني إسرائيل مبوأ صدق ورزقناهم من الطيبات فما اختلفوا حتى جاءهم العلم إن ربك يقضي بينهم يوم القيامة فيما كانوا فيه يختلفون. आम्ही बनी इस्रायलना फार चांगलं ठिकाण दिलं आणि फार उत्तम उपजीविका त्यांना प्रदान केली. मग त्यांनी आपापसात मतभेद केले नाहीत. परंतु त्यावेळी जेव्हा की ज्ञान त्यांच्यापर्यंत आलं होतं, निसंशय तुझा रब कयामतच्या दिवशी त्यांच्या दरम्यान त्या गोष्टीचा निर्णय लावेल ज्यामध्ये ते मतभेद करत राहिले आहेत. فإن كنت في شك مما أنزلنا إليك فاسأل الذين يقرؤون الكتاب من قبلك لقد جاءك الحق من ربك فلا تكونن من الممترين ولا تكونن من الذين كذبوا بآيات الله فتكون من الخاسرين. आता जर तुला या मार्गदर्शनासंबंधी काही देखील शंका असेल जे आम्ही तुझ्यावर उतरवलं आहे, तर तू त्या लोकांना विचारून घे जे अगोदरपासून ग्रंथ वाचत होते. प्रत्यक्षात तुझ्याजवळ हे सत्यच आलं आहे तुझ्या रब कडून, म्हणून तू शंका घेणाऱ्यांपैकी बनू नकोस आणि त्या लोकांमध्ये सामील होऊ नकोस ज्यांनी अल्लाहच्या आयती खोट्या लेखल्या, अन्यथा तू नुकसान सोसणाऱ्यांपैकी होशील. إن الذين حقت عليهم كلمة ربك لا يؤمنون ولو جاءتهم كل آية حتى يروا العذاب الأليم. वस्तुस्थिती अशी आहे की ज्या लोकांवर तुझ्या रबचं वचन खरं ठरलं आहे त्यांच्यासमोर मग कोणती का निशाणी येऊ नये ते कदापि इमान आणत नाहीत, जोपर्यंत की दुःखदायक प्रकोप समोर येताना त्यांनी पाहू नये. فلولا كانت قرية آمنت فنفعها إيمانها إلا قوم يونس
طالوت لما آمنوا كشفنا عنهم عذاب الخزي في الحياة الدنيا ومتعناهم إلى حين. मग असं एखादं उदाहरण आहे काय की एका वस्तीनं प्रकोप पाहून इमान आणलं असावं आणि तिचा इमान तिला लाभदायक सिद्ध झाला असावा. युनूस अलैहिस्सलामच्या लोकांखेरीज अन्य कोणतंही असं उदाहरण नाही. त्या लोकांनी जेव्हा इमान आणलं होतं, अलबत तेव्हा आम्ही त्यांच्यावरील ऐहिक जीवनात अपमानजनक प्रकोप टाळला होता आणि त्यांना एका कालावधीपर्यंत जीवनाचा उपभोग घेण्याची संधी दिली होती. وَلَوْ شَاءَ رَبُّكَ لَآمَنَ مَن فِي الْأَرْضِ كُلُّهُمْ جَمِيعًا أَفَأَنتَ تُكْرِهُ النَّاسَ حَتَّى يَكُونُوا مُؤْمِنِينَ وَمَا كَانَ لِنَفْسٍ أَن تُؤْمِنَ إِلَّا بِإِذْنِ اللَّهِ وَيَجْعَلُ الرِّجْسَ عَلَى الَّذِينَ لَا يَعْقِلُونَ. जर तुझ्या रबची इच्छा अशी असती की पृथ्वीतलावर सर्व इमानधारक आणि आज्ञाधारकच असावेत तर सर्व भूतलवासियांनी इमान आणलं असतं. मग तू लोकांना भाग पाडशील का की ते इमानधारक बनावेत? कोणताही जीव अल्लाहच्या आज्ञेविना इमान आणू शकत नाही आणि अल्लाहचा शिस्त असा आहे की जे लोक अकलेचा उपयोग करत नाहीत तो त्यांच्यावर घाण टाकून देतो. यांना सांगा, पृथ्वी आणि आकाशात जे काही आहे ते डोळे उघडून पहा आणि जे लोक इमान आणू इच्छित नाहीत त्यांच्याकरता निशाण्या आणि तंब्या बरं काय लाभदायक होऊ शकतात. आता हे लोक याशिवाय अन्य कोणत्या गोष्टीच्या प्रतीक्षेत आहेत की तेच वाईट दिवस पाहावेत जे त्यांच्यापूर्वी होऊन गेलेल्या लोकांनी पाहिले आहेत. यांना सांगा, बरं तर प्रतीक्षा करा, मी देखील तुमच्याबरोबर प्रतीक्षा करतो. मग जेव्हा असा प्रसंग येतो तेव्हा आम्ही आपल्या पैगंबरांना आणि त्या लोकांना वाचवतो ज्यांनी इमान आणलं असावं. आमचा असा शिस्त आहे, आम्हावर हा हक्क आहे की आम्ही इमानधारकांना वाचवावं. قُلْ يَا أَيُّهَا النَّاسُ إِن كُنتُمْ فِي شَكٍّ مِّن دِينِي فَلَا أَعْبُدُ الَّذِينَ تَعْبُدُونَ مِن دُونِ اللَّهِ وَلَكِنْ أَعْبُدُ اللَّهَ الَّذِي يَتَوَفَّاكُمْ وَأُمِرْتُ أَنْ أَكُونَ مِنَ الْمُؤْمِنِينَ وَأَنْ أَقِمْ وَجْهَكَ لِلدِّينِ حَنِيفًا وَلَا تَكُونَنَّ مِنَ الْمُشْرِكِينَ. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सांगून टाका, लोक हो, जर अद्यापही माझ्या धर्मासंबंधी तुम्ही एखाद्या शंकेत असाल तर ऐकून घ्या की तुम्ही अल्लाहशिवाय ज्यांची बंदगी करता मी त्यांची बंदगी करत नाही, तर केवळ त्याच ईश्वराची बंदगी करतो ज्याच्या अधिकारात तुमचा मृत्यू आहे. मला आज्ञा दिली गेली आहे की मी इमान आणणाऱ्यांपैकी व्हावं आणि मला फरमावलं गेलं आहे की एकाग्र बनून आपल्या स्वतःला ठीक ठीक या धर्मावर कायम करावं आणि कदापि देखील अनेकेश्वरवाद्यांपैकी बनू नये. ولا تدع من دون الله ما لا ينفعك ولا يضرك فإن فعلت فإنك إذا من الظالمين. आणि अल्लाहला सोडून अशा कोणत्याही अस्तित्वाचा धावा करू नकोस जो तुला फायदाही पोहोचू शकत नाही आणि नुकसानही नाही. जर तू असं करशील तर जालिमांपैकी बनशील. وَإِن يَمْسَسْكَ اللَّهُ بِضُرٍّ فَلَا كَاشِفَ لَهُ إِلَّا هُوَ وَإِن يُرِدْكَ بِخَيْرٍ فَلَا رَادَّ لِفَضْلِهِ يُصِيبُ بِهِ مَن يَشَاءُ مِنْ عِبَادِهِ وَهُوَ الْغَفُورُ الرَّحِيمُ. जर अल्लाहनं तुला एखाद्या संकटात घातलं तर स्वतः त्याच्याशिवाय तर कोणी नाही ज्यानं संकट निवारण करावं, आणि जर त्यानं तुझ्यासाठी एखाद्या कल्याणाचा इरादा केला तर त्याच्या कृपेला रद्द करणारा देखील कोणी नाही. तो आपल्या दासांपैकी ज्याला इच्छितो त्याला आपल्या कृपेनं नवाजतो आणि तो क्षमा करणारा आणि दया करणारा आहे. قُلْ يَا أَيُّهَا النَّاسُ قَدْ جَاءَكُمُ الْحَقُّ مِنْ رَبِّكُمْ فَمَنِ اهْتَدَى فَإِنَّمَا يَهْتَدِي لِنَفْسِهِ وَمَنْ ضَلَّ فَإِنَّمَا يَضِلُّ عَلَيْهَا وَمَا أَنَا عَلَيْكُمْ بِوَكِيلٍ. हे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सांगून टाका,
की लोक हो, तुमच्यापाशी तुमच्या रबकडून सत्य आलेलं आहे आणि जो सरळ मार्ग अनुसरेल त्याचं सद्वर्तन त्याच्यासाठीच हिताचं होय आणि जो मार्गभ्रष्ट राहील त्याची मार्गभ्रष्टता त्याच्यासाठीच विनाशकारी आहे आणि मी तुमच्यावर काही हवालदार नाही. واتبع ما يوحى إليك واصبر حتى يحكم الله وهو خير الحاكمين. आणि हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुम्ही त्या मार्गदर्शनाचं अनुसरण करत राहा जे तुमच्याकडे दिव्य प्रकटन वह्यद्वारे पाठवलं जात आहे आणि संयम राखा इतपावे तो की अल्लाहने निर्णय लावावा आणि तोच सर्वोत्तम निर्णय लावणारा आहे. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. अल्लाहच्या नावाने जो असीम मेहरबान दयावान आहे. अलिफ लाम रा. किताबुन उहकिमत आयातुहु थुम्मा फुस्सिलत मिन लदुन हकीमिन खबीर. अल्ला तअबुदू इल्लल्लाह इन्ननी लकुम मिन्हु नदीरुन व बशीर. अलिफ लाम रा. फरमान आहे ज्याच्या आयती परिपक्व आणि तपशीलवार फरमावल्या गेल्या आहेत, एक ज्ञानी आणि जाणत्या अस्तित्वाकडून की तुम्ही बंदकी करू नये परंतु केवळ अल्लाहची. मी त्याच्यातर्फे तुम्हाला खबरदार करणारा देखील आहे, खुशखबर देणारा देखील. وأن استغفروا ربكم ثم توبوا إليه يمتعكم متاعا حسنا إلى أجل مسمى ويؤت كل ذي فضل فضله وإن تولوا فإني أخاف عليكم عذاب يوم كبير. आणि असं की तुम्ही आपल्या रबपाशी क्षमायाचना करा आणि त्याच्याकडे परतून या, तर तो तुम्हाला एका विशिष्ट मुदतीपर्यंत चांगली जीवनसामुग्री देईल आणि प्रत्येक श्रेष्ठीला त्याचं श्रेष्ठत्व प्रदान करेल. परंतु जर तुम्ही तोंड फिरवलं तर मी तुमच्या संबंधी एका मोठ्या भयंकर दिवसाच्या प्रकोपापासून भीतो. इलल्लाहि मर्जिउकुम व हुवा अला कुल्ली शैइन कदीर. तुम्हा सर्वांना अल्लाहकडे परतायचं आहे आणि तो सर्व काही करू शकतो. अला इन्नहुम यस्नून सुदूरहुम लियस्तख्फू मिन्हु अला हिन यस्तग़शून सियाबहुम यअलमु मा युसिरून व मा यु'लिनून इन्नहु अलीमुन बिज़ातिस सुदूर. पहा, हे लोक आपली छाती वळवतात की जेणेकरून त्याच्यापासून लपावं. खबरदार, जेव्हा हे वस्त्रांनी स्वतःला झाकतात, अल्लाह त्यांच्या गुपितांना जाणतो आणि प्रकट गोष्टींना देखील. त्याला तर त्या रहस्यांचं देखील ज्ञान आहे जे उरात आहेत.